अहिल्यानगरातील याच परिस्थितीचा या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. पाहूयात. अहिल्यानगर शहरामधील जी सीना नदी आहे ते सीना नदीच्या पात्राबाहेर पाणी गेलेलं आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. महानगरपालिकेचे अधिकारी या रेस्क्यू ऑपरेशनसाठी इथं आपण सीना नदीच्या पात्रामध्ये आलेले आहोत. जी बोट आहे त्या बोटमधून नागरिक अडकलेले आहेत ते काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो माणूस तिथे अडकला होता, किती वेळापासून तुम्ही अडकले? सकाळी 6 वाजल्यापासून पाणी कसं कसं वाढत गेलं? दम्माने वाढत गेलं पाणी. आणि आता आता कसं आता तुम्ही सुटलाय, काय वाटतं? आता छान वाटतंय कारण पूर्ण पाणी भरत होतं आणि आता काय आले बरं झालं. आपण हे पाहू शकतो की या ठिकाणी हे सगळं नागरी वस्ती आहे. नागरी वस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि नागरिक सुरक्षेसाठी छतावर चढलेले आहेत. त्यांना सोडण्यासाठी आता महानगरपालिकेची रेस्क्यू टीम या ठिकाणी आपण बोटीच्या साहाय्याने जात आहोत. पाणी जवळजवळ 10 ते 15 फूट वर गेलेलं आहे. या ठिकाणी आपण वाहतुकीच्या गाड्या आहेत. आम्ही तर इथं कवडे निवासी तिथं नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत. ते नागरिकांना काढण्यासाठी महानगरपालिकेची ही रेस्क्यू टीम आता सध्या बोटीच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.